पुण्यातील स्वारगेट प्रकरण अजून ताजं असतानाच आणखी एका बलात्काराच्या घटनेमुळे पुणे हादरले। एका 11 वर्षीय मुलीचं अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले। ही धक्कादायक घटना पुण्यातील वारजे भागात घडली आहे। मुलगी भर दुपारी दुकानात गेली, नंतर दोघांनी मुलीचं अपहरण करून तिला लॉजवर नेत लैंगिक अत्याचार केला। या प्रकरणी पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केलाय। नेमकं घडलं तरी काय? 21 मार्चला 2 आरोपींना पोलिसांनी अपहरण आणि बलात्कार केल्याप्रकरणी अटक केली आहे। राहुल विनोद कुमार गौतम आणि त्याचा साथीदार मित्र अविनाश अशोक डोंपल्ले अशी आरोपींची नावं आहेत। दुपारी 12:30च्या दरम्यान अल्पवयीन मुलगी दुकानात निघाली होती। यावेळी दोघे आरोपी दुचाकीवरून आले। नंतर दोघांनी मुलीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून अपहरण केलं। त्यानंतर लॉजवर नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले। लैंगिक अत्याचार करत असतानाच राहुल गौतम या आरोपीने मुलीला धमकी दिली की तू माझ्याशी विवाह कर, नाहीतर तुला मारून टाकेन अशी धमकी दिली। या घटनेची माहिती पीडित अल्पवयीन मुलीनं आपल्या आईवडिलांना दिली। त्यांनी पोलीस ठाणे गाठत आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणी आरोपींसह लॉजचे मालक भगवान दत्ता मोरे आणि लॉजचा व्यवस्थापक टिकाराम चपघई यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी एकूण 4 जणांना अटक केली आहे। पुणे प्रतिनिधी, मराठी एस न्यूज।